मुलांनो, आपल्या आवाज इंग्लिश या चॅनेलवर आपण हिस्ट्री ऑफ नॉव्हेल की जो अतिशय सूक्ष्मपणे आपल्याला हा प्रकार अभ्यासला पाहिजे त्याचे आपण 4 पार्ट्स केलेले आहेत. त्यापैकी 3 पार्ट्स तुम्ही बघितलेत. आजचा आपला चौथा पार्ट आहे आणि त्या पार्टचं नाव आहे टाइप्स ऑफ नॉव्हेल्स. आता इथं आपण चौथ्या पार्टचं नाव लिहूया, टाइप्स ऑफ नॉव्हेल. नॉव्हेलचे टाइप्स कुठले कुठले, प्रकार कुठले कुठले. आता इथं साधारण तुम्हाला दिसेल की एकूण 10 प्रकार मांडलेले आहेत आणि हे जे 10 प्रकार आहेत हे 10 प्रकार आपण लाईन बाय लाईन बघायचे. पेज नंबर 176 वर या आणि तिथे तुम्हाला टाइप्स ऑफ नॉव्हेल दिसेल. बघूया. पहिला प्रकार जो आहे त्याचं नाव आहे रिअलिस्टिक नॉव्हेल. आता आपल्याला माहिती आहे रिअल म्हणजे वास्तव, खरं. रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे नेमकं काय आहे ते बघा. द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन. आता रिअलिस्टिक नॉव्हेल हे एक फिक्शन आहे, हे एक कथानक आहे म्हणा, कथावस्तू आहे, म्हणजेच नॉव्हेल आहे. दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. यामध्ये रिअलिझमचा इफेक्ट जाणवतो, वास्तववादाचा परिणाम जाणवतो इथं. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉव्हेल ऑफ मॅनर. काही वेळेस रिअलिस्टिक नॉव्हेललाच नॉव्हेल ऑफ मॅनर्स असं म्हटलं जातं. हा एक प्रकार आहे नॉव्हेल ऑफ मॅनर्स. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड. आता त्याचं कॅरेक्टराइज्ड काय, त्याचं वैशिष्ट्य काय म्हणूया आपण, बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. या कादंबरीमध्ये रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये जी पात्र असतात ती कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतात, थोडी जटिल गुंतागुंतीची पात्र असतात, विथ मिक्स्ड मोटिव्ह, विविधांगी हेतू असणारे, अनेक हेतू असणारे. समाजामध्ये माहिती आहे आपल्याला अनेक प्रकारची माणसं आहेत, अनेक हेतू असणाऱ्या गुंतागुंतीच्या ज्या कॅरेक्टर्स आहेत दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, की ज्या रूटेड आहेत, ज्या अगदी मूळ धरून आहेत म्हणा आपल्या समाजामध्ये, सोशल क्लासमध्ये, समाजामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगवेगळ्या प्रकारची जी माणसं आहेत की जी जटिल आहेत, समजण्यास कठीण आहे, अशा प्रकारची पात्र तुम्हाला रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये बघायला मिळतील किंवा कॉमेडी ऑफ मॅनर्स मध्ये बघायला मिळतील. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल. आता ह्या रिअलिस्टिक नॉव्हेल मधली जी कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत, इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. त्यांचे परस्पर इंटरॅक्शन्स असते, त्यांचे परस्पर व्यवहार होतात, त्यांचे परस्पर संबंध असतात. दॅट अंडरगो प्लॉजिव्ह अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. आता त्यांचे जे परस्पर संबंध असतात ते सगळे प्लॉजेबल असतात, म्हणजे सुखकारक असतात आणि एव्हरीडे एक्सपिरियन्स यामध्ये असतात. म्हणजे थोडक्यात रिअलिस्टिक नॉव्हेल हा तुमच्या एव्हरीडे एक्सपिरियन्सवर असतो, तो सुखद असतो. काही त्यामध्ये खून मारामाऱ्या, कुठं काय कत्तली दंगली अशा कुठल्या तरी याच्यावर नसतं. एक जसं की काही चित्रपट जितेंद्राचे तुम्हाला दिसतील की ज्यामध्ये केवळ साधारण समाजातलं चित्रण, 4 दिवस सासूचे म्हणा आपली मालिका आहे तशी, विविधांगी कॅरेक्टर असतात, जटिल कॅरेक्टर असतात, पण ही जी पात्र आहेत ही सगळी समाजामध्ये आढळणारी आपल्याला दिसतात, म्हणून त्याला तर रिअलिस्टिक नॉव्हेल म्हटले. त्याच्यानंतर पिकारेस्क नॉव्हेल, दुसरा प्रकार बघतोय आपण. द वर्ड पिकारेस्क, हा जो पिकारेस्क हा शब्द आहे इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. स्पॅनिश भाषेमध्ये पिकारो शब्द आहे, त्याच्यापासून हा पिकारेस्क हा शब्द आलाय, विच मीन्स अ रोग. आता ह्या पिकारेस्क ह्या शब्दाचा अर्थ आहे रोग, म्हणजे बदमाश माणूस, गुंड माणूस, गुंड प्रवृत्तीचा माणूस. अ पिकारेस्क नॉव्हेल नॅरेट्स, आणि मग पिकारेस्क नॉव्हेल मध्ये वर्णन असतं, कथन असतं. कशाचं? द ऍडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. जो प्रोटॅगॉनिस्ट असतो, नायक, हिरो, त्या हिरोचे
ऍडव्हेंचर्स दाखवले जातात, त्याचं साहस दाखवलं जातं. खिलाडियो का खिलाडी असे जे चित्रपट बघितलेत तुम्ही, दक्षिणात्य चित्रपट आहेत बघा ते, सबसे बडा खिलाडी, खिलाडियो का खिलाडी, असे जे खिलाडी नंबर 1 असे जे चित्रपट आहेत त्यामध्ये हिरोचं ऍडव्हेंचर दाखवलेलं आहे. तर ते पिकारेस्क नॉव्हेल जे आहेत त्यामध्ये हिरोचं ऍडव्हेंचर्स दाखवलं जातं. हु इज अँड इसेंट्रिक, खरं म्हणजे तो इसेंट्रिक असतो, जरा विचित्रच असतो, जरा गुंड प्रवृत्तीचा असतो. और रिस्पेक्टेबल पर्सन, तो काय रिस्पेक्टेबल पर्सन असतो, तो चोर असतो, गुंड असतो, मवाली असतो, तरी पण चित्रपटाचा हिरो असतो. इसेंट्रिक असतो, तो थोडा विचित्रच असतो, तरी हिरो असतो, लोकांना तो आवडतो. इन अ एपिसोडिक फॉर्म, आता ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, हा एपिसोडिक फॉर्म मध्ये असतो, एपिसोड्स असतात त्यामध्ये. आता तुम्हाला माहित आहे एखादी मालिका तुम्ही बघत असेल तर त्यामध्ये पार्ट असतात, तसं ते पार्ट असतात यामध्ये. एपिसोड म्हणजेच मालिका असं म्हणा. हिस्टॉरिकल नॉव्हेल, तिसरा नॉव्हेल आपण पाहणार आहे. आता याच्या नावावरूनच कळते परत, जसं रिअलिस्टिक नॉव्हेलच्या नावावरून कळालं, जसं पिकारेस्क नॉव्हेलच्या नावावरून कळालं, तसं हिस्टॉरिकल नॉव्हेलच्या नावावरूनच कळतं की यामध्ये काय. अ हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल, हिस्टॉरिकल नॉव्हेल हा असा नॉव्हेल असतो सेट की जो सेट केला जातो इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. त्यातला जो पिरियड असतो हा रायटिंगच्या पिरियडच्या अगोदरचा असतो. अर्लियर म्हणजे अगोदरचा, पिरियड अर्लियर म्हटले अगोदरचा कालखंड. आता इतिहास म्हटल्यावर काय, आता शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही लिहिणार आहे तर त्या आधीच्या कालखंडावरच लिहिणार तुम्ही. अर्लियर असतो तो दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आता मी लिहितोय समजा शाहू महाराजांविषयी लिहितोय समजा मी, तर शाहू महाराज आधीच जन्मले, त्यांच्या घटना सगळ्या आधीच आहे. अर्लियर जो कालखंड आहे त्याच्याविषयी लिहिलं जातं. लिहिण्याचा कालखंड आत्ताचा जरी असला तरी ज्याविषयी लिहितोय तो पिरियड अर्लियरचा असतो. पुढचा प्रकार आहे इपिस्टोलरी नॉव्हेल. आता याच्याही नावावर लक्षात येते बघा, द वर्ड इपिस्टोलरी, इपिस्टोलरी हा जो शब्द आहे डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. हा शब्द लॅटिन, हा जसा स्पॅनिश शब्द होता तसा हा लॅटिन शब्द आहे. इपिस्टोला नावाचा एक लॅटिन शब्द आहे विच मीन्स अ लेटर. याचा अर्थ काय आहे तर लेटर, पत्र. जसं की याचा अर्थ होता रोग, बदमाश माणूस, ROUGUE, रोग. आता या ठिकाणी इपिस्टोलरी नॉव्हेल जो आहे त्या इपिस्टोला म्हणजेच लेटर, इपिस्टोला म्हणजेच पत्र. आता या ठिकाणी ROGUE, रोग, स्पेलिंग मिस्टेक जरी वाटलं. आता या ठिकाणी इपिस्टोलरी, इपिस्टोला म्हणजेच लेटर, पत्र. द इपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट, इपिस्टोलरी नॉव्हेल काय आहे मग, दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स नॅरेटिव्ह. लेखक आपलं कथन करतोय थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून. करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार. नेहरूंचा इंदिरा गांधींना पत्र क्रमांक 1, पत्र क्रमांक 2 अशा पद्धतीनं हे सिरीज असते. कशाची, करस्पॉन्डन्सची, पत्रव्यवहाराची, देवाणघेवाणीची. और अदर डॉक्युमेंट किंवा इतर कुठली तरी डॉक्युमेंट्स त्या कादंबरीमध्ये असतात. जसे मी सांगितलं तुम्हाला की नेहरूज लेटर टू इंदिरा, इंदिराज लेटर टू नेहरू असं. Although letters are the most common basis of epistolary novel, although जरी इपिस्टोलरी नॉव्हेल जे आहे त्याचा बेस कोण आहे, लेटर आहे, तरीही डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ धिस टाइप. याच टाइपचा आणखीन एक पॉप्युलर फॉर्म आहे, त्याला डायरी एंट्रीज. जसं की ॲन फ्रँक्स डायरी नावाची एक अतिशय जगप्रसिद्ध डायरी आहे. तर ते डायरी एंट्रीज सुद्धा यातलाच एक प्रकार आहे इपिस्टोलरी नॉव्हेलचा. एक पत्रव्यवहार केला असतो संबंधितांना आणि ती अत्यंत महत्वाची संदेश देणारी पत्र असतात.
आणि त्याचं रूपांतर नॉव्हेलमध्ये झालेलं असतं, म्हणून त्याला एपिस्टोलरी नॉव्हेल असं म्हटलं जातं. त्याचाच डायरी एंट्रीज यातलाच एक प्रकार आहे, ते डायरीच्या स्वरूपात असतं. आता पुढचा आहे तो गोथिक नॉव्हेल आहे. पुढचा प्रकार जो आहे तो गोथिक नॉव्हेल आहे. तर काय बघा, द नॉव्हेल दॅट इन्क्लूड, ज्या नॉव्हेलमध्ये इन्क्लूड आहे, समावेश आहे कशाचा, टेरर दहशत, मिस्ट्री काहीतरी रहस्य, हॉरर भीती, थ्रिलर काहीतरी चित्तवेधक, सुपर नॅचरल काहीतरी पर्यायांविषयी भूतांविषयी, चेटूक अमुक तमुक, डूम विनाश नाश, डीके डेथ मृत्यू, किंवा डेथ और डीके म्हटले मृत्यू किंवा विनाश, और हॉन्टेड बिल्डिंग्स किंवा झपाटलेली, हॉन्टेड बिल्डिंग्स नावाचा, हॉन्टेड हाऊसेस नावाचा एक डिस्कवरी चॅनल एक मालिकाच आहे. तर ही झपाटलेली भूताखेतांविषयी काहीतरी सुपर नॅचरल, ज्या गोष्टी आपल्याला खरं म्हणजे नसतातच, किंवा पर्यांसारख्या अद्भुत गोष्टी यांच्यावर आधारित ही नॉव्हेल्स आहेत, ह्या कादंबऱ्या आहेत, आर कॉल्ड गोथिक नॉव्हेल्स. त्याला गोथिक नॉव्हेल्स. आता या प्रत्येक नॉव्हेलवर लक्षात ठेवा त्याच्या नावावर त्यात काय असतं ते, कारण हे तुम्हाला नोट्स मध्ये किंवा रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आता ह्याच्या नावावरच लक्षात येते, ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल, ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल जो आहे आत्मचरित्रपर जे कादंबरी आहेत, त्या अशा कादंबरी आहेत बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑथरच्या लाईफवर त्या बेस्ड आहेत, लेखकाच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असतात. हावेवर तथापि द ऑथर चेंजेस द प्लेसेस, तथापि लेखक काय करतो, प्लेस चेंज करतो. अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स, म्हणजे जरी मी माझ्याविषयी कादंबरी लिहिली तरी मी कादंबरीतलं जागा बदलतो, नाव बदलतो. म्हणजे माझ्या आईचं नाव जे असेल ते मी दिनच असं नाही, माझ्या वडिलांचं नाव असेल ते दिनच असं नाही. और इव्हन मे चेंज, किंवा मी काय चेंज करतो, और अवॉइड किंवा टाळतोच सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. लेखक आपल्या स्वतःच्या जीवनातले काही डिटेल, समजा मी आयुष्यात चोरी एखादी केली असेल तर मी माझ्या कादंबरी लिहिणार आहे आत्मचरित्रावर माझ्यावर, तर मी चोरी केलेली आहे तर मी त्यात लिहिणार नाही, किंवा मी एखादी वाईट गोष्ट केलेली आहे तर मी ती टाळणार. सगळे लाईफचे डिटेल मी देणार नाही. इट मे और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. आता ऑटोबायोग्राफी मध्ये मी स्वतःच लिहित असल्यामुळं मी आम्ही असं फर्स्ट पर्सन त्यामध्ये शब्द येतात. मी मुंबईला होतो किंवा आम्ही आनंदात होतो, असं मी आम्ही असं लेखक शब्द वापरतो त्यामध्ये, किंवा असं वापरतो कारण ते त्याचं स्वतःच लिखाण असतं, किंवा कदाचित ते फर्स्ट पर्सन नॅरेशन नसतं, पण म्हणजे असूही शकतं असूही शकत नाही. पुढे अलेगोरिकल नॉव्हेल. आता याच्याही नावावरनं कळेल तुम्हाला अलेगोरिकल नॉव्हेल म्हणजे काय असतं. अलेगोरी म्हणजेच रूपक कथा. एकनाथांची जी भारुड आहे ती सगळी विंचू चावला विंचू चावला. आता ते ऍक्च्युली विंचू चावलाय का नाही, काम क्रोध जे षडरिपू आहेत त्याचं ते प्रतीक आहे विंचू हे. तसं अलेगोरिकल नॉव्हेल जे, त्या अलेगोरिकल नॉव्हेल मध्ये प्रत्यक्ष ज्या व्यक्तीचा उल्लेख केलाय ते त्यालाच उद्देशून असतं असं नाही. त्याचे दोन अर्थ असतात, एक वरचा अर्थ वेगळा असतो आणि इंटरनल अर्थ त्याला एक असतो. बघा अलेगोरिकल नॉव्हेल. अँड अलेगोरी इज अ स्टोरी. रूपक कथा ही कथा आहे दॅट बियर्स मोर दॅन वन लेव्हल ऑफ मिनिंग. त्यामध्ये एकापेक्षा जास्त लेव्हल असतात अर्थाच्या, अनेक अर्थी बहुअर्थी काढेल तेवढे अर्थ निघतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉव्हेल इज डिफरंट. सरफेस मिनिंग जो असतो, वरवर दिसणारा जो अर्थ असतो तो वेगळा असतो फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. सिम्बॉलिक मिनिंग वेगळा, एक वरचा अर्थ असतो आणि एक गुह्य अर्थ म्हणतो त्याला आपण, एक अंतर्गत अर्थ असतो आणि एक वरवर दिसणारा अर्थ असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अलेगोरी मे बी पॉलिटिकल. आता जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो पॉलिटिकल असू शकतो, राजकीय घडामोडी असेल, धार्मिक असेल, रिलिजियस, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल असू शकतो किंवा फिलॉसॉफिकल. 4 लेव्हलवर.
राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानपर त्याचे अर्थ असू शकतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहे इटोपियन नॉव्हेल. आता इटोपियन हा एक आदर्शवादी समाज होता, काल्पनिक आहे हा समाज, किंवा डायस्टोपियन, दोन प्रकारचे नाव आहेत त्याचे. इटोपियन नॉव्हेल बघा काय आहे त्यामध्ये. इटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी. इटोपिया नावाचा एक काल्पनिक समाज आहे. जसं आपण रामराज्य म्हणतो की जिथं सगळं चांगलं होतं, तसं इटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी ही एक काल्पनिक समाज आहे किंवा सोसायटी आहे म्हणा, पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. त्यामध्ये सगळे आदर्श, राजा आदर्श, पत्नी आदर्श, सगळं आदर्श, राज्यातली सगळी लोक आदर्श, असा तो समाज आहे. इट इज अ कॉमन लिटररी थीम. खरं म्हणजे हा एक सर्वसामान्य कथाविषय आहे, लिटररी थीम आहे, इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. सायन्स फिक्शन मध्ये आढळणारा, विज्ञान कथेमध्ये आढळणारा, किंवा ज्या तर्ककथा आहेत, स्पेक्युलेट करणे म्हणजे तर्क करणे, ज्या तर्ककथा आहेत, तर्कावर आधारित असणाऱ्या कथा किंवा विज्ञान कथा, यामध्ये हा साधारण तुम्हाला कथाविषय जनरली आढळेल. आता पुढची जी कादंबरी आहे ती आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल. इथं 9 नंबरला असं समजा, सायकोलॉजिकल नॉव्हेल, PSYCHOLOGICAL, सायकोलॉजिकल नॉव्हेल. मग ही 10 नंबर होईल आणि इथं 11 नंबर येईल. सायकोलॉजिकल नॉव्हेल. आता काय आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल? आता सायकोलॉजी माहिती आहे आपल्याला, मानसशास्त्र. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज अ वर्क ऑफ फिक्शन. हे पण एक फिक्शन आहे दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. जो हिरो असतो त्याच्या इंटरनल लाईफ, त्याचं मानसिक जे जीवन म्हणतो आपण, अंतर्गत जीवन, त्याच्याविषयी असतं लिखाण. और इव्हन द अदर कॅरेक्टर्स, किंवा दुसरं एखादं पात्र असते, त्याचे इंटरनल लाईफ विषयी ह्या कादंबऱ्या असतात. ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. जेवढं ते एक्सटर्नल फॅक्टर विषयी असतात, म्हणजे जेवढं, समजा मी प्रोटॅगॉनिस्ट आहे, मी प्रमुख पात्र आहे, माझ्या एक्सटर्नल लाईफ विषयी जेवढं लिहायचं आहे लेखकाला, तेवढंच त्यानं इंटरनल लाईफ विषयी लिहिलेलं असते. मानसिक स्थितीवर माझ्या ती कादंबरी लिहिली गेलेली असते. अशा प्रकारे त्याला सायकोलॉजिकल नॉव्हेल म्हटलं जातं. पुढे आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. इथं 10 नंबरला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता काय आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस? आता तुम्हाला द न्यू ड्रेस नावाचा एक लेसन आहे, तो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचाच प्रकार आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज. ही जी फ्रेज आहे, हा जो शब्द आहे, हा वाक्यप्रचार आहे, कॉइन्ड बाय विल्यम जेम्स. विल्यम जेम्सने हे नाव दिले स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इन हिज ट्रिटीज. त्याचा एक ट्रिटीज आहे, शोध ग्रंथ आहे म्हणजे आपण, शोध निबंध आहे त्याचा. त्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. 1890 साली त्यानं प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी नावाचा एक शोध ग्रंथ लिहिलाय. त्यामध्ये त्यानं पहिल्यांदा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नावाचा शब्द वापरलाय. इन्सिडंट्स इन द प्लॉट. आता या कादंबरीमध्ये जे घटना असतात आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. या घटना मांडलेल्या असतात, जशा घडतायत. सिक्वेन्स ऑफ ऑकरन्स म्हणजे जशा घडल्यात तसा सिक्वेन्स असतो. जसं कथानक घडले तसा त्याचा क्रम त्यामध्ये मांडलेला असतो. द नॉव्हेलिस्ट नॅरेट्स देम. पण जो नॉव्हेलिस्ट आहे, कादंबरीकार आहे, नॅरेट्स देम, तो त्याचं नॅरेशन करतो, तो त्याचं लेखन करतोय. कसं? ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. जसं ते कॅरेक्टरच्या माइंड मध्ये येईल, पात्राच्या मनात जसं येईल. म्हणजे पात्राच्या मनात काय वेळेस, आता समजा मागचं आलं तर तो मागचं मांडतो. पुन्हा त्याच्या मनात सद्यस्थितीविषयी वाटतंय, मग ते सद्यस्थिती म्हणजे मागं पुढं असतं. कदाचित
कादंबरी चालू होतानाच कुठेतरी लेखकाचा मृत्यू दाखवला जाईल किंवा लेखक कुठेतरी जेलमध्ये दाखवला जाईल आणि मग तो मागचं लाईफ सांगतोय. अशा प्रकारे पुढं मागं स्ट्रीम ऑफ कॉन्शियस मध्ये लेखन होतं. म्हणून तर ते म्हटले ते एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. जसं ते कॅरेक्टरच्या माइंड मध्ये येतं तसं ते कथानक मांडलेलं असते. आता पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे बिलंगडन्स्ट्रोमन नॉव्हेल. आता हा जरा जर्मन शब्द आहे, बिलंगडन्स्ट्रोमन नॉव्हेल. द जर्मन वर्ड बिलंगडन्स्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. आता याचा अर्थ काय? ग्रोथ, वाढ. याचा अर्थच वाढ असे. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी, जे चरित्र आहे किंवा आत्मचरित्र आहे, इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड. आता या कादंबरीच्या प्रकारामध्ये ही कादंबरी जी आहे ती कुणाशी कन्सर्न्ड आहे, कुणाशी संबंधित असते? विथ द ग्रोथ ऑफ हिरोज माइंड. प्रोटॅगॉनिस्ट माइंड म्हणजे हिरोचं मन, स्पिरिट, त्याचा आत्मा, अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड, आणि त्याच्या बालपणापासून असणारं त्याचं सगळं चरित्र टू अडल्टहुड, अगदी त्याच्या प्रौढपणापर्यंत, लहानपणापासून तो हिरो मोठा होईपर्यंत त्याचं संपूर्ण चरित्र, संपूर्ण त्याचं स्पिरिट, संपूर्ण त्याचं आत्मा, त्याचं मन जे आहे त्याची ग्रोथ या प्रकारामध्ये सांगितली जाते. हा जर्मन शब्द आहे. अशा प्रकारे एकूण 11 प्रकार इथं दिलेले आहेत त्यांनी टाइप्स ऑफ नॉव्हेल्स मध्ये. आणि पुढे काय माहिती सांगितलेली आहे बघा. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरी, 20व्या शतकाच्या फर्स्ट हाफ, पूर्वार्ध म्हणतो आपण, म्हणजे पहिल्या 20व्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षामध्ये अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स, एक कल्ट आला, एक प्रवाह आला. कसला? पल्प मॅगझिन्स असं त्याला नाव आहे. बिकेम पॉप्युलर, हा फेमस झाला पल्प मॅगझिन्स. का? इन विच फॅन्टॅस्टिक फिक्शन्स फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस. अतिशय मनोरंजक असं लेखन होतं, कथानक होतं. ते फक्त करमणुकीसाठी होतं, एंटरटेनमेंटसाठी. कुणाच्या? ऑफ द मासेस, सर्वसामान्य जनता. मासेस म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनोरंजनासाठी एक लेखन पद्धती लिहिण्याचा जो प्रकार आला त्याला पल्प मॅगझिन्स म्हणायचं. म्हणजेच पल्प मॅगझिन्स नावाचा एक सर्वसामान्यांच्या मनोरंजनासाठी एक लेखन प्रकार आला. वॉज प्रिंटेड ऑन चीप पल्प पेपर. आता हे जे कथानक होतं ते छापलं जायचं साध्या सुध्या चीप पेपरवर. साधे जे कागद असतात, एकदम हलक्या प्रतीचा जो कागद असतो लगदा, त्या हलक्या प्रकारच्या कागदावर हे लिखाण छापत होते. फार दीर्घकाळ टिकावं असं नसतं. त्या काही ठराविक काळात लोकांचं मनोरंजन व्हावं आणि तो मला रद्दी पेपर म्हणून जावा, जसं आपलं वर्तमानपत्र असतं एका दिवसापर्यंत उपयोगाचं, तसं द पल्प फिक्शन एरा. आणि हा जो पल्प फिक्शनचं जे युग होतं, या पल्प फिक्शन मध्ये म्हणजे कच्च्या कागदावरच हे जे लिखाण काम प्रिंटेड होऊन येत होतं, या काळात या फिक्शननं, या कादंबरीनं प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड. त्यांनी खरं म्हणजे ग्राउंड करून दिलं, त्यांनी खरं म्हणजे पायाभरणी करून दिली फॉर द डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स. जो डिटेक्टिव्ह नॉव्हेल म्हणून जो प्रकार आला पुढं, गुप्तहेरांच्या कथा और सायन्स फिक्शन किंवा विज्ञान कथा. विज्ञान कथा ज्या जन्माला आल्या किंवा डिटेक्टिव्ह फिक्शन जे जन्माला आले ते केवळ ह्या पल्प मॅगझिन्समुळे. त्यांनी ग्राउंड तयार करून दिलं, वाचकांच्या मनामध्ये असं सुपीक जमीन तयार करून दिली. पुढच्या स्टाजामध्ये लेखक म्हणतोय, पुढच्या पॅरामध्ये लेखक म्हणतोय, सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन.
आता सायन्स फिक्शन जे आहे, विज्ञान कथा जे आहेत, हा जॉनर आहे, ही शैली आहे कुणाची, स्पेक्युलेटिव्ह फिक्शनची. त्यामध्ये पण तर्कच असतो, स्पेक्युलेटिव्ह कथानक असतं. तर्क कथानक जे आहे तेच सायन्स फिक्शन असतं. डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट, यामध्ये इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट असतात, कल्पनेवर असतं की बाबा हा एलियन विषयी लिहिलं जातं. ते एलियन कोणी बघितलं का नाही, आपण एक कल्पना केली की ते असा चेहरा असेल, तो असा करत असेल, त्याच्याकडे एवढी शक्ती असेल, तो दयाळू असेल, कदाचित तो क्रूर असेल, त्याच्यावर अनेक चित्रपट निघालेले आहेत. हे सगळे इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट त्यामध्ये असतात. सच ॲज, जसं की फ्युचरिस्टिक सेटिंग, सगळं भविष्य काळातलं रचना त्यामध्ये असते, फ्युचर मधली. फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे फ्युचर मधलं सेटिंग. मंगळावर अशी अशी वस्ती असेल आणि मग माणूस तिथं असा असा राहायला जाईल, गुरुग्रहावर आम्ही राहायला जाईल तिथं, किंवा पृथ्वी दुसरी कुठली तरी पृथ्वी असेल तिथं अशी अशी माणसं असतील, अशा प्रकारचं सगळं सेटिंग त्यामध्ये असतं. फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यात सगळं फ्युचर मधलं सायन्स टेक्नॉलॉजी सांगितली जाते. स्पेस ट्रॅव्हल त्यामध्ये दाखवला जातो, अवकाशातनं माणूस तिकडे कुठेतरी गेलाय असं दाखवलं जातं. टाइम ट्रॅव्हल, आता टाइम ट्रॅव्हलवर तुम्ही बघितलं असेल, एक तर मागं कुठेतरी 5-50 वर्षापूर्वी नेते त्या माणसाला, किंवा माग पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात त्याला घेऊन जाते, किंवा पुढे नेते 200 वर्षानंतर कसं असेल असं. पॅरलल युनिव्हर्सेस, समांतर युनिव्हर्स आहे, जसं आपलं ब्रह्मांड आहे तसंच आपल्या आणखी एखादं प्रतिब्रह्मांड त्याविषयी लिहिलेलं असतं. किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ, किंवा परग्रहवासियाचं लाईफ, जीवन त्यामध्ये सांगितलं असेल. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे परग्रहवासी, एलियन म्हणूया आपण. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स, आता विज्ञान कथा ज्या आहेत त्या नेहमी एक्सप्लोर करतात, शोधतात काय, द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. काय परिणाम होतील, काय कॉन्सियसनेस होतील, कशाचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, काय परिणाम होतील कशाचे, तर सायन्सचे. किंवा नवीन शोध एखादा लावलाय तर त्या नवीन शोधाचा, विज्ञानाच्या शोधांमुळं नेमके कोणते परिणाम होतील याविषयीच ते लिखाण असतं. फ्रँकेनस्टेन ही कादंबरी आहे, कुणी लिहिलेली आहे, बाय मेरी शेले. मेरी शेलेनं 1823 मध्ये ही कादंबरी लिहिलेली आहे. इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल, ही पहिली कादंबरी आहे बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स आणि टेक्नॉलॉजी वर आधारित लिहिलेली, फ्रँकेनस्टेन मेरी शेलीनं लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे की जी सायन्स फिक्शन म्हटलं जाईल, त्याला विज्ञान कथा म्हटलं जाईल खऱ्या अर्थानं. द जॉनरा फ्लरिश्ड, आणि मग ही जी शैली आहे विज्ञान कथेची तिची भरभराट झाली, फ्लरिश झाली इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, सेकंड हाफ मध्ये ही कथा, विज्ञान कथा भरभराटीला आली, कारण तिथून पुढं औद्योगिक क्रांतीचं जीव आलं. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जॉनरा. आता गुप्तहेरांच्या ज्या कादंबरी आहेत, शेरलॉक होम्सची जी कादंबरी आहे, द साइन ऑफ 4 नावाचं तुम्हाला येईल आता ते 4.4 मध्ये, हे जे डिटेक्टिव्ह फिक्शन आहे, ह्या सब जॉनर आहे, हे एक उपप्रकार आहे म्हणूया आपण कशाचा, क्राईम फिक्शनचा. गुन्हेगारीच्या कादंबऱ्या आहेत त्याचाच एक उपप्रकार आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. अँड मिस्ट्री फिक्शन किंवा रहस्य कथा जे म्हणतो, रहस्य कथा, गुन्हेगारीवरच्या कथा आहेत, त्याचाच एक उपप्रकार आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. इन विच, आणि यामध्ये, या कथेमध्ये म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्शन मध्ये, गुप्तहेरांच्या कथेमध्ये, अँड इन्व्हेस्टिगेटर असतो, शेरलॉक होम्स असतो, डॉक्टर वॅटसन आहेत त्यात, बघा तुम्ही पुढे नंतर बघाल ते. हे जे डॉक्टर वॅटसन असो किंवा शेरलॉक होम्स असो, हे इन्व्हेस्टिगेटर आहेत, हे इन्व्हेस्टिगेशन करतात, तपासणी करतात, शोध घेत आहेत. और डिटेक्टिव्ह किंवा ते गुप्तहेर आहेत, आयदर प्रोफेशनल, एक तर ते व्यावसायिक असतात म्हणजे लोकांकडनं पैसे घेऊन शोध घेतात, और अमॅच्युअर किंवा एक शौकीन असतात, काही नाही, काहीतरी आपण अद्भुत करायचंय
म्हणून ते अमेच्युअर पण असू शकतात, शौकीन असतात किंवा व्यावसायिक असतात. हे इन्व्हेस्टिगेट करतात, हे शोध घेत आहेत. कशाचा? अ क्राईम, गुन्ह्याचा शोध घेतात. ऑफन अ मर्डर, किंवा बऱ्याचदा त्या मर्डर कुणी केलंय, नेमकं खुनी कोण आहे त्याचा ते शोध घेतात. म्हणजेच खुनी जगतावर आधारित असणाऱ्या कादंबऱ्या आहेत, त्यालाच डिटेक्टिव्ह फिक्शन म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या काय केवळ 11 प्रकार आहेत असं नाही, यामध्ये कुठे डिटेक्टिव्ह फिक्शन तुम्हाला दिलेलं नाही, सायन्स फिक्शन दिलेलं नाही, तर आणखी काही प्रकार आहेत त्याच्याविषयी फक्त माहिती सांगितलेली आहे. तर परत मी एकदा सांगतो की हे जे 4 व्हिडिओ आहेत ते काळजीपूर्वक बघा, त्याची नोट्स तयार करा तुमची तुम्ही, कारण याच्यावर आधारित रिकाम्या जागा, ट्रू फॉल्स येणार आहेत. त्याच्यानंतर मॅच द पेअर्स असतील, शॉर्ट नोट्स असतील, पण तुम्हाला पॅराग्राफ पुरवलं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःला ते रिसाइट करावं लागेल, पाठ करावं लागेल आणि लिहावं लागेल. त्यामुळे या प्रकाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं, काळजीपूर्वक हे वाचावं. धन्यवाद.